पानात ही वाळ पाण्याची वाळली काय जी आता आहे त्याची फुलं सुद्धा हिरून गळाले फुलंच राहिलं नाही ना काही नाही पाणी दिलं पाणी दिलं थँक्यू एवढी शेंगाला पाणी दिल्यावर बरत नाही काय नाही पाणी दिलं तरी काही येत नाही बघायला काय आज घ्यायचं कुठून काय आता पाऊस कुठं सुरू नाही 100% तरी चालतंय बघा याला काहीच येत नाही हलका एक तिकडे वरलं तरी ही सगळी बारी तसली झाली मामा किती दिवस झालं पाऊस पडून महिना परिस्थिती महिना काय झालंय काय शेतीत साहेबीन पेरेल होतं साहेबीनीत काहीच राम नाही नुसतं जळून खाक झालंय गुराली चारा नाही पुन्हा परत गुराची अशी परिस्थिती झाली की लेट देऊन म्हणजे गुराली पाणी सध्याला प्यायला नाही आणि गुराली खायला पण नाही आणि दुसरं काय भाजपवाल्याला नुसतं आमदार खासदार फोडायची जेवढी सोय आहे बाकीचं शेतकऱ्याचं किंवा गुराढोराचं काही त्यांना पडलेलं नाही अडचणीत आहे तुम्ही पाहणी केली आहे काय परिस्थिती आहे सगळीकडे ही जे आपलं वर जर हिरवं दिसत असलं जर वरवरून बघितलं की सगळं हिरवं दिसते म्हणजे फसवं सरकार आहे तसं ही हिरवी पण कारण आपण बघितले असतील की ज्या शेंगा फुलं लागली होती फुलं गळून पडली शेंगा चपट्याच आहेत त्यामुळं ते दाणे भरणार नाही आणि हा हिरवा पाला जरी दिसत असला तरी रोज म्हणजे आजची परिस्थिती उद्या यापेक्षा वाईट परिस्थिती आहे एक महिनाभर झालं पावसानं दडी मारलेली सरकारनं याआधी ज्या विमा योजना होती पंतप्रधान पीक विमा योजना यामध्ये ट्रिगर होते त्यामध्ये एक ट्रिगर असा होता की जर पावसाचा खंड 21 दिवसापेक्षा जास्त असला तर ते पंचनामे व्हायचे आणि 25% अग्रिम शेतकऱ्यांना मिळत होतं पण ते सुरक्षा कवचसुद्धा आपल्या ह्या महायुती सरकारनं काढून घेतलेलं आहे आणि हे ट्रिगर करायचं काम आहे हे पंतप्रधान पीक विमा योजनेत सगळ्या राज्यामध्ये ट्रिगर आहेत फक्त महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यासाठी यांनी ट्रिगर काढलेत का काढलेत या राज्यकर्त्यांनाच माहीत दुसरी गोष्ट बघितली की या भागात किंवा बऱ्याच ठिकाणी दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून केला जातो साधं हे सोयाबीनसारखं पीक किंवा कुठलंच पाऊसच नसला चारा कसा येणार ह्याबाबत सरकारनं कुठलीही उपाययोजना किंवा कुठली तयारी सरकारकडनं दिसत नाही दुसऱ्या बाजूला पाणी टंचाई आहे जलजीवन मिशनच्या योजना जवळपास सगळ्या महाराष्ट्रातल्या 70% योजना अर्धवट अवस्थेत आहे कंत्राटदार बिलं नाहीत म्हणून काम करत नाहीत काम नाही म्हणून पाणी लोकांना मिळत नाही अशा सगळ्या संकटात शेतकऱ्यांची मुलं जे इंजिनिअरिंग मेडिकलला आहे किंवा काही व्यावसायिक शिक्षण घेतात त्यांची फीजचा विषय सरकार फक्त म्हणतं की आम्ही शिष्यवृत्ती 2-2 वर्ष शिष्यवृत्ती देत नाहीत कॉलेज फीज भरल्याशिवाय ॲडमिशन देत नाहीत परीक्षा फॉर्मचं हॉल तिकीट देत नाहीत या सगळ्या संकटात असा शेतकरी सापडलेला आहे त्यामुळं सरकारनं आता तरी शेतकऱ्याला मानसिक आणि आर्थिक आधाराची गरज आहे शेतकऱ्यांना जर बाकीच्या सगळ्या गोष्टीतून वेळ मिळाला असेल सरकारला मला सांगणं आहे राज्यकर्त्यांना सांगणं आहे ही पक्ष फोडाफोडी ह्याला फोड त्याला फोड तिथं बोली लाव ह्या सगळ्यातून कुठं वेळ जर थोडा असला तर आमच्या शेतकऱ्यांकडे पण लक्ष द्या शेतकऱ्यांना पुढचं मरण दिसायला लागले आज आपण बघतोय हे आजचं उद्याचं मरण आहे ह्याच्याकडे सरकारनं गांभीर्याने बघावं आणि शेतकऱ्यांना काही दिलासा देता येईल का ह्याच्या उपाययोजना आत्तापासून चालू कराव्यात नाहीतर शेतकरी आत्महत्या वाढतील दुर्दैवानं तसं नको व्हायला पण शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक आधार देणं सरकारचं कर्तव्य आहे आत्तापर्यंत आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी सोयाबीन वाळून गेलेलं आहे एवढा मोठा उत्पादनाचा खर्च झालेला आहे विम्याचं त्यांनी तुम्ही कवच काढून घेतलं मग सरकारनं शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे ना तर सरकारनं आता स्वतःहून विम्याचं जर कवच तुम्हीच काढून घेतलं असलं शेतकऱ्यांचं तर मग सरकारनं मदत करावी पंचनामे करावेत आणि या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी त्याचबरोबरीनं चारा छावण्याच्या बाबतीत जनावरांचा जो चाऱ्याचा प्रश्न तयार झाला या चारा छावण्याच्या बाबतीत सुद्धा जिथं म्हणजे त्यात तुम्हाला ज्या गोष्टी उपाययोजना करणं आवश्यक आहे आता तुम्ही सरकारचं कसं असतं चाऱ्यासाठी चाऱ्याचं बियाणं देतात आता पाणीच नाही तर पाऊसच नाही तर ते चाऱ्याचं समजा एखादं मकाचं बियाणं दिलं किंवा कुठलं हे दिलं तर ते पेरायचं कसं त्याला पाणी कुठून द्यायचं त्यामुळे सरकारनं चारा छावणीची व्यवस्था केली पाहिजे शेतकऱ्यांना चारा त्यांच्या दावणीला आणून दिला पाहिजे या चारा डेपो असतील चारा छावणी असतील यामुळे सरकारनं आतापासूनच तयारी करणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी सरकारकडे वेळ आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे खरं तर ट्रिगरच्या बाबतीत गेल्या वर्षीपासून तुम्ही सातत्यानं मागणी करताय
यावर्षी देखील तुम्ही ती मागणी लावून धरताय. सरकार ते ऐकत नाहीये किंवा बदल होत नाहीये. पुढची तुमची भूमिका काय असणार आहे आता या सगळ्या? सरकारला आम्ही गेल्या वर्षीपासून सांगत होतो, ह्या वर्षी सांगतो. आपण गेल्या वर्षी बघितलं की 14 मंडळात धाराशिव जिल्ह्यातली वगळली, राज्यात तर बाकीच्या विमा मिळायचं लांबच आहे. पिकअप मी प्रयोग आणि आता सॅटेलाईट सर्वे, सरकारचा एक सर्वे, आता हे वरून दिसलं सॅटेलाईट नाही, ह्याचा फोटो काढला की तुम्ही फोटो काढला, हिरवगार दिसतं आणि मग त्याच्या आधारे उत्पन्न गृहीत धरलं जातं. आणि ह्याच्यावर जर विमा मिळत असेल तर आता खाली शेंगाचे दाणेच भरले नाहीत, वरून दिसतं का ते दाणे भरलेत का नाहीत, ते शेंग वाळलेली आहे का, दाणे भरले नाहीत का, हे दिसतं का वरून? तुमच्या सॅटेलाईट इमेजवरून तांत्रिक उत्पादन तुम्ही घेता. मी पीक कापणी प्रयोगाचं 50% आणि उरलेलं सॅटेलाईट इमेजवरनं तुम्ही जे उत्पादन ठरवता, ही चुकीची पद्धत आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या शेतीची परिस्थिती काय आहे ही बघितली पाहिजे. आणि सरकार यासाठी खरंच सांगतो एकदम शेतकऱ्यांविषयी सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही. जाणीवपूर्वक कृषी विभागानं प्रस्ताव तयार केला सुद्धा काही अधिकारी, काही वरिष्ठ नेते मंडळी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि नेहमी ह्यांचं आम्हीच बरोबर कसे आहेत, म्हणजे आम्ही ठरवलेलं धोरण कसं बरोबर आहे हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात आणि मोठ्या मोठ्या गोष्टी भाषणातून सांगतात. परंतु तुम्ही जर ठरवलेलं धोरण योग्य असतं तर महाराष्ट्रात गेल्या वर्षी एवढी मोठी अतिवृष्टी झाली तर किती तुम्ही 17,000 रुपये हेक्टरी प्रत्येक शेतकऱ्याला विमा द्यायचं पॅकेजमध्ये जाहीर केलं होतं. मग महाराष्ट्रातल्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना किती शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरी विमा मिळाला ह्याचं पण सरकारनं जनतेसमोर आणली पाहिजे आकडेवारी.